नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत लाभ घेणारे जे सगळे निराधार बांधव आहेत, यामध्ये सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांसाठी, त्याचबरोबर विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती आणि श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अशा विविध योजना ज्या आहेत राबवल्या जातात. आता यामध्ये सगळ्यांनाच माहिती आहे, बाकीचे जे निराधार लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी 1500 आणि दिव्यांग लाभार्थ्यांसाठी 2500 रुपये या योजनेअंतर्गत लाभ हा दिला जातो. सध्याचा प्रश्न आहे, लाभार्थी जानेवारी महिन्यासाठीचा जो पेन्शन आहे हप्ता हा मिळण्यासाठीची वाट पाहत आहेत. आजची 27 तारीख, अजूनही शासनामार्फत योजनेचा लाभ देण्यासाठीची हालचाल ही झालेली नाही आहे. तर या संदर्भात त्याच वेळेला एक अत्यंत महत्त्वाची आणि धक्कादायक अशी अपडेट आपल्याकडे आलेली आहे. या अंतर्गत काही जे लाभार्थी आहेत त्यांना जानेवारी महिन्यासाठीचा हप्ता हा दिला जाणार नाही आहे. आता नक्की कोणते हे लाभार्थी आहेत त्यांना हप्ता मिळणार नाही आहे, त्याचं कारण काय आहे, ही सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर थकीत पेन्शनबाबत सुद्धा सगळ्यात महत्त्वाची अपडेट आहे की थकीत पेन्शन मिळेल का नाही मिळणार, सगळी माहिती डिटेलमध्ये जाणून घेऊयात. तत्पूर्वी मराठी बिग गाईड यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत अशाच वेळेवर पोहोचतील. तर सुरुवात करूयात. जी धक्कादायक माहिती आपल्याकडे प्राप्त झाली आहे, कोणते असे लाभार्थी आहेत त्यांचा हप्ता बंद होणार आहे. तर संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अशी माहिती. महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजना हे दिव्यांग, विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींच्या लाभार्थ्यांसाठी जानेवारीच्या हप्ता मिळण्याबाबत धक्कादायक माहिती ही समोर आली आहे. अनेक व्हिडिओ असतील, म्हणजे यूट्यूब व्हिडिओ असतील, त्याचबरोबर टेलिग्राम असेल, व्हॉट्सॲप असेल, अशाद्वारे सोशल मीडियावर 27-28 तारीख किंवा म्हणजे आजची तारीख किंवा या महिन्याच्या शेवटी सुरुवातीला जसं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाप्रमाणे 1-2 तारखेला पैसे खात्यात जमा होतील अशी माहिती देण्यात आली होती. तर या अफवा सध्या यूट्यूब व्हिडिओ असतील, त्याचबरोबर सोशल मीडियावर पसरल्या आहेत. तर या अफवांमुळे सध्या लाभार्थी गोंधळात आहेत. कारण पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं, एक 2 ते 3 दिवसा अगोदरचा आमचाच व्हिडिओ आहे, यामध्ये नोटिफिकेशन परिपत्रक येईल असं आपण सांगितलं होतं. मात्र ते अद्यापही आलेलं नाही आहे. शासकीय सुट्ट्या असतील किंवा इतर काही कारणं असतील, ही गोष्टी आहेत, तांत्रिक अडचणी. मात्र हे परिपत्रक येणार आहे अशी माहिती मिळाली आहे. पण यामध्ये तारखेचा म्हणजे जो हप्त्याची तारीख आहे ही अद्यापही कोणत्याही पद्धतीने फिक्स झालेली नाही आहे. मात्र त्याबाबतच्या अफवा या सध्या पसरवल्या जात आहेत. तर आपण डिसेंबर महिन्यासाठीचा हप्ता जर पाहिला तर त्यामुळे तुम्हाला अंदाज येऊ शकतो की जानेवारी महिन्यामध्ये काय होऊ शकतं, कोणते लाभार्थी हप्त्याशिवाय राहू शकतात. तर डिसेंबर महिन्यामध्ये शासन निर्णय हा शासनाकडून दिला नव्हता. डायरेक्टली पोर्टलवर अपडेट देऊन तुमचा हप्ता जो आहे वाटप करण्यात आला होता. आता डिसेंबर महिन्यामध्ये शासन निर्णय जाहीर न करता पैसे वाटप करण्यात आले. त्यामुळे फक्त 60% लाभार्थ्यांना हे पैसे मिळाले होते. उर्वरित 40% लाभार्थी या लाभापासून अजूनही वंचित होते, आहेत, आत्तासुद्धा आहेतच. तर यामध्ये नवीन फॉर्म भरणाऱ्यांना वगळले गेले होते. महत्त्वाची गोष्ट पाहू शकता, जे 60% लाभार्थी होते हे जुने लाभार्थी होते यामध्ये, आणि नवीन जे लाभार्थी आहेत यामध्ये नवीन लाभार्थी 40% होते, त्यांना हप्ता मिळाला नव्हता. याचं कारण होतं, डिसेंबरचा जो जुना या अगोदरचा डेटा होता त्या डेटावरच, म्हणजे नवीन लाभार्थ्यांनी ज्यांनी फॉर्म भरले होते त्यांची माहिती पुढे न घेता जुन्या लाभार्थ्यांसाठीच फक्त हा पेन्शनचा हप्ता जमा करण्यात आला होता. कारण शासनाकडून कोणताही GR जारी करण्यात आला नव्हता की एकूण किती निधी आहे, कोणत्या तहसीलसाठी, कोणत्या तालुक्यासाठी, जिल्ह्यासाठी किती निधी हा यामध्ये ठरवण्यात आला आहे याची माहिती नसल्यामुळे डिसेंबरचा जुना डेटा फॉरवर्ड केला गेला होता. आता हे अनुभव जानेवारीसाठी खूपच महत्त्वाचे आहेत. कारण शासन निर्णय न आल्यास पुन्हा तेच घडू शकतं. तेच घडण्याची शक्यता या जानेवारी महिन्यामध्ये सुद्धा आहे. आपल्याला जी माहिती
अंतर्गत माहिती मिळाली त्यानुसार असं स्पष्ट झालंय की परिपत्रक येईल, नोटिफिकेशन जे आहे पोर्टलवर येईल. म्हणजे या महिन्यामध्ये सुद्धा जी आर नसेल आणि जर का या महिन्यामध्ये सुद्धा जी आर नसेल तर गेल्या वेळीसारखीच परिस्थिती या महिन्यामध्ये सुद्धा होईल. जुना डेटा वापरून पुन्हा एकदा वाटप केले जाईल आणि याचा अर्थ असा होतो की पुन्हा एकदा जे डिसेंबर महिन्यामध्ये ज्यांना लाभ मिळाला नव्हता, जे नवीन लाभार्थी होते ते वगळले गेले होते, पुन्हा एकदा नवीन अर्जदार या योजनेमधून लाभार्थ्यांसाठीचा हप्ता जानेवारी महिन्यासाठी सुद्धा वगळला जाईल. अशी धक्कादायक अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट आपल्याकडे मिळाली आहे. तर शासन निर्णय आणि पैसे वाटपाची संपूर्ण प्रक्रिया बहुतांश वेळा मी तुम्हाला सांगितलेली आहे की शासन निर्णयाशिवाय पुढची प्रक्रिया करणं जे शासकीय कार्यालय असतील, जिल्हाधिकारी असतील, तहसील कार्यालय असतील यांच्यासाठी कठीण जातं, कारण त्यामध्ये निधीची तरतूद ही केलेली असते. मात्र आता पाहू शकता शासन निर्णय जारी करण्यापूर्वी जिल्हा कलेक्टर ऑफिसकडून डेटा गोळा केला जातो, माहिती गोळा केली जाते. नवीन लाभार्थी किती वाढलेत, कमी झालेत याची सगळी माहिती ही गोळा केली जाते. प्रत्येक महिन्याला ही लाभार्थ्यांची जी माहिती आहे जमा करण्याचं काम हे केलं जातं आणि या डेटानुसार हप्त्याची रक्कम कॅल्क्युलेट केली जाते आणि ती रक्कम स्टेट बँक ऑफ इंडियामधील योजनेच्या स्वतंत्र खात्यात ट्रान्सफर केली जाते आणि यासाठीच तो शासन निर्णय जारी केला जातो. मात्र आता सध्या काय होतंय पाहू शकता, नवीन डेटा हा कलेक्ट केला जात नाहीये. जुना डेटा जो आहे, जुनी माहिती त्या आधारितच लाभार्थ्यांचे हप्ता हा ट्रान्सफर केला जातो आणि त्यावर माहिती कॅल्क्युलेट केली जाते. यामुळे काय होत आहे, जे नवीन लाभार्थी या योजनेअंतर्गत म्हणजे नवीन लाभार्थी जे आहेत या योजनेअंतर्गत सुरू झाले, त्यांचं ॲप्लिकेशन केलं आहे, त्यांना समजा 1-2 महिन्यासाठी हप्ता मिळाला आहे, त्यांचा हप्ता डायरेक्टली बंद होतोय अशी धक्कादायक ही माहिती आहे. त्या कारणामुळेच गेल्या महिन्यामध्ये सुद्धा फक्त 60% लाभार्थ्यांना पेन्शन प्राप्त झाली होती, उर्वरित 40% लाभार्थी असेच होते आणि आत्तासुद्धा हेच होण्याची शक्यता सगळ्यात जास्त आहे. दुसरी एक गोष्ट होती, त्यानंतरनं DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर जे आहे, यामुळे तहसील कार्यालयामार्फत प्रत्येक लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये पैसे पोचवले जातात. ही प्रक्रिया शासन निर्णयानंतरच पूर्ण होते, ज्यामुळे नवीन लाभार्थी आणि पूर्वी वगळल्यांना संधी मिळते अशी शक्यता आहे. तर जानेवारी हप्त्यासाठी कोणत्या 2 शक्यता आहेत त्या आपण पाहूयात. या 2 गोष्टी घडण्याची सगळ्यात जास्त शक्यता आहे. पहिला, जर का आता सध्याची जी शक्यता आहे आपल्याला दिसते ही 100% अशीच होईल अशी अपेक्षा आहे की शासन निर्णय जर नाही आला, जी आर जर नाही आला, तर पाहू शकता डिसेंबरप्रमाणे जुना डेटा माहिती फॉरवर्ड करून वाटप होईल आणि याचा परिणाम काय होईल, अनेक लाभार्थ्यांना 40% जे आहेत लाभार्थी जे वंचित होते डिसेंबरमध्ये, तसेच या महिन्यामध्ये सुद्धा त्यांना हप्ता पेन्शन मिळणार नाही. नवीन फॉर्म भरणाऱ्यांना या योजनेमध्ये लगेच समाविष्ट केलं जाणार नाही, त्यांचा लगेच हप्ता सुरू होणार नाहीये. 100% अशी शक्यता आता सध्या वर्तवली जाते. अशा पद्धतीने होऊ शकतं, म्हणजेच नवीन लाभार्थ्यांना या महिन्यामध्ये सुद्धा हप्ता येणं कठीण वाटतंय. दुसरी एक शक्यता आहे, चला ह्या गोष्टींमध्ये नाही झालं असं आपण म्हटलं तर यामध्ये दुसरी गोष्ट आहे, शक्यता दुसरी, समजा शासनाकडून शासन निर्णय जारी केला तर काय होईल, तर चांगली गोष्ट होईल. पाहू शकता नवीन लाभार्थी यामध्ये समाविष्ट केले जातील. पूर्वी पैसे न मिळालेल्यांना सुद्धा जे नवीन लाभार्थी असतील त्यांची नोंद यामध्ये घेतली जाईल, कारण नवीन लाभार्थ्यांचा डेटा हा शासनाकडे जाईल. त्याच्यानंतर पूर्व सगळी प्रक्रिया होईल आणि त्याच्यानंतरनं सगळ्या लाभार्थ्यांची एकत्रित कॅल्क्युलेशन करून निधीची तरतूद केली जाईल. तर यामुळे लाभार्थ्यांना, सगळ्या लाभार्थ्यांना, जवळजवळ 100% लाभार्थ्यांना निधी जे आहे म्हणजेच त्यांचा हप्ता जानेवारी महिन्याचा मिळेल. मात्र ही जी सगळी प्रोसेस आहे याला खूप जास्त वेळ लागू शकतो. या कारणामुळेच शासनाने शासन निर्णय न देता गेल्या महिन्यामध्ये जो हप्ता आहे वाटप करण्यात आला होता आणि या महिन्यामध्ये सुद्धा तीच शक्यता जास्त वाटते. तर वरवरची जी माहिती आहे अशी आहे की शासन निर्णय न काढताच पैसे देण्याची शक्यता सगळ्यात जास्त दिसते. मात्र सध्या तरी याची अजूनही खात्री झालेली नाही आहे. सरकारकडून जी आर जारी करून व्हावे अशी आपल्या सगळ्यांची विनंती आहे. सगळ्यात महत्त्वाची अपेक्षासुद्धा आहे. जी आर नसल्यास काय होतं आहे, तर नवीन लाभार्थी हे वगळले जात आहेत. पूर्वी वगळलेले सुद्धा पैसे दिले जात नाही आहेत. बहुसंख्य लाभार्थी म्हणजे फक्त
60% लाभार्थ्यांना हप्ता हा मिळत आहे. जी आर आल्यास सगळ्यांना लाभ वाटप होईल, सगळ्यांना पैसे मिळतील आणि सर्वांना हा लाभ जो आहे दिला जाईल. आता ही झाली आपली जानेवारी महिन्यासाठीची. या अगोदरचा हप्ता आला नाही किंवा 2-3 महिन्याचे हप्ते मिळाले नाहीत, तर थकीत अनुदानाबाबत एक अत्यंत महत्त्वाची आणि खरी अशी 100% अशी अपडेट आहे. तर थकीत अनुदान जे आहे सगळ्या लाभार्थ्यांना मिळणार नाही आहेत. कारण पाहू शकता, थकीत पैसे 1500 असतील, 2500 असतील किंवा 2-3 महिन्याचे असतील, कधीचे असतील, दिव्यांग असतील, विधवा असतील किंवा इतर लाभार्थ्यांना हे कधीच मिळणार नाही आहेत. शासनाने जर त्यासाठी स्पेशल जाहीर झाला तरच, मात्र हे लाभार्थ्यांना पैसे मिळणं जवळजवळ 100% अशक्य आहे. शासन निर्णय निघो किंवा न निघो, हे जुने थकीत अनुदान जे आहे हे सरकार देणार नाही. त्यामुळे तुमच्या मनात असेल की थकीत पेन्शन तुम्हाला मिळेल, हा विषय तुम्ही आत्ताच तुमच्या मनातून काढून टाकणं आवश्यक आहे. आता सगळे लाभार्थी काय विचारतात, तर जानेवारीपासून हप्ता सुरू झाला तर जुने मिळतील का? तर 100% मिळणार नाहीत. याचं उत्तर 100% नाही असं आहे. कारण थकीत अनुदान हे कायम पेंडिंग राहणार आहे शासनाकडे. आता सध्याचा निधी देण्यासाठीचे पैसे नसताना यामध्ये थकीत अनुदानाबाबतचा प्रश्न जो आहे हा 100% यामध्ये इथेच निकाली निघतो. त्यामुळे पाहू शकता, लाभार्थी आता सावधान राहतील आणि शासन निर्णयाची वाट पाहतील. जशी नवीन अपडेट येईल तशी माहिती आपण तुम्हाला देतच असतो. तर अशा पद्धतीने निराधार योजनेअंतर्गत अत्यंत महत्त्वाची अशी धक्कादायक जी अपडेट आहे, नवीन लाभार्थ्यांना जानेवारीचा हप्ता मिळणं सध्या कठीण वाटतंय. मात्र अशी अपेक्षा आहे, विनंती आहे शासनाकडे की शासन निर्णय जारी करून निधीची तरतूद करून सगळ्या लाभार्थ्यांना समाविष्ट करून त्यांचा हप्ता जो आहे त्यांना देण्यात यावा, त्यांना मिळावा. पाहूयात नक्की काय होत आहे. एक ते 2 ते 3 दिवसामध्ये, म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये, याच आठवड्यामध्ये आपल्याला ही माहिती संपूर्ण क्लिअर होणार आहे. तर अशा ज्या महत्त्वाच्या अपडेट आहेत निराधार योजनेअंतर्गत येण्यासाठी मराठी बिग गाईड यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.